हाय हॅलो नमस्कार, मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन खूप सुंदर सुरुवात झालेली आहे आणि फायनली खूप 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 दिवसानंतर आपला ब्लॉग येतो आहे. म्हणजे अगदी 2 महिन्यानंतर म्हणायला काही हरकत नाही व्लॉग येतो आहे. तर आजचा दिवस खरंच खूप स्पेशल आहे आणि मी मागं इन्स्टाच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की लवकरच सांगेन. तर फायनली आम्ही आज चाललेलो आहोत. माझी मम्मी, माझा भाऊ, आजी आजोबा आमच्याकडे बंगालला येत आहेत. निमित्त आहे श्रीचा वाढदिवस. तर मग त्यांना आणण्यासाठी चाललेलो आहोत रेल्वे स्टेशनवर. यायचं नाही यायचं, यायचं नाही यायचं असं खूप कन्फ्युजन होतं, कारण तिकडं पार्सल तर डिस्पॅच पूर्णपणे बंद आहे. आपण याची कल्पना आधीही दिली होती की 11पर्यंत पार्सल्स डिस्पॅच बंद आहे. त्यानंतर फायनली हे आले आणि श्रीची काही थोडीशी वेगळी रिॲक्शन होती. म्हणजे त्यांनी ओळखलं कोण कोण आले, पण त्याला जायचं मात्र नव्हतं. त्याला माझी जास्त सवय लागली ना, त्यामुळे तो फक्त माझ्यासोबतच म्हणजे मलाच घे म्हणतो असं. त्यानंतर मग त्यांनी बऱ्यापैकी सामान आणलं होतं, ते व्यवस्थित ठेवलं. ट्रेन खूप लेट झाली, अगदी 10-12 तास ट्रेन लेट झाली. नाहीतर ते रात्रीचेच पोचले असते, पण ते मग दिवसा पोचले. सगळं सामान व्यवस्थित आणलं आणि मी बऱ्यापैकी गोष्टी घरून आणायला सांगितल्या होत्या. असं थोडंसं वेगळं वाटत होतं एवढे लांब आले. याच्या आधी प्रद्युम्न वगैरे आला होता मला सोडण्यासाठी, पण आजी बाबा म्हणा किंवा माझी मम्मी पहिल्यांदा एवढे लांब आलेत. श्रीही हॅप्पी होता आणि आता कुठंतरी मला सेलिब्रेशन करू वाटत होतं. त्यानंतर बघू शकता काय 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 घेऊन आलेत. तर फरसाणाचे पॅकेट्स आणलेले होते. त्यानंतर चिक्की वगैरे बऱ्याच गोष्टी आणल्या होत्या, ज्या की मी तुम्हाला आता पुढे दाखवेनच. आणि श्री मात्र म्हणत होता की आई चहा पिऊ नको, चहा माघारी दे. हे सीताफळ घेऊन आलते. त्यानंतर पेरूही घेऊन आलते. त्यासोबत इकडे भाज्या बघू शकता. वांगी, इकडे वांगी भेटतात पण ते खूप मोठे असतात, जे की मला अजिबात आवडत नाही आणि मी कधी बनवत पण नाही. त्यानंतर श्रीखंड घेऊन आलते श्रीसाठी. त्यासोबत ह्या घेवड्याच्या शेंगा आहेत तेही घेऊन आलते. आणि इकडं आहे वाटतं गवारी. गवारी इकडं अजिबात भेटत नाही आणि मला खूप आवडते. फरसाणा, पेरू, त्यानंतर चिक्की, घरचा लसूण आणि इकडं पीठ वगैरे आणलेले आहेत. ते म्हणजे साखर आणली थोडीशी, साखर कारखान्याची भेटते म्हणून. ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ. यातलं मी फक्त ज्वारीचं पीठ आणायला सांगितलेलं आणि भाज्या आणायला सांगितले. ते एवढं बऱ्यापैकी काय काय घेऊन आले. ॲक्च्युली ते पोचले 2 तारखेला. त्यानंतर काही नाही, आराम केला आणि 3 तारीखचा दिवस जरा आमचा गडबडीतच गेला. आणि त्यानंतर हा 4 तारीख म्हणजे श्रीच्या बड्डेचा दिवस. आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली. ॲक्च्युली इथले भैया आहेत ते मराठीच आहेत, ते सुंदर डेकोरेशन करतात. मग त्यांना म्हटलं की थोडंसं डेकोरेशन करून द्या, जेणेकरून छान वाटेल. माझं कसं झालं होतं की आता कोणीच नाही आहे, हे पण नाही आहेत आणि मग मी बड्डे सेलिब्रेट करू का नको करू असं माझं होतं की आम्ही दोघं घरातल्या घरात करतो. पण हे सगळे म्हटले नको, तो लहान आहे, त्याला हौस असते ह्या गोष्टींची, तो सेलिब्रेट करा, आम्ही येतो. आणि ते आल्यानंतर घर जरा जास्तच भरल्यासारखं वाटलं. आणि तुम्ही डेकोरेशन बघू शकता किती सुंदर झालं. म्हणजे शॉर्ट स्वीट एकदम भारी डेकोरेशन झालं. त्यांनी हार्डली अर्ध्या तासामध्ये एवढं भारी डेकोरेशन करून दिलं. आणि इकडचं वातावरण पण आता चांगलं चेंज झालेलं आहे. बऱ्यापैकी थंडी व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आमची इथली जी सगळी मराठी गँग आहे ती बोलवली. आमच्या कॅम्पमध्ये एवढी मराठी गँग आहे ना बासच. पण त्याच्यातली अर्धी आता सुट्टीला आहे, म्हणजे जे दिवाळीच्या सुट्टीला गेलेले आहेत ना ते. त्याच्यामुळं काय मग थोडेसे होते जे की एका रूममध्ये मावले. नाहीतर मग 2 रूम तर लागतात. त्यानंतर संध्याकाळी मस्त आवरलं. श्रीलाही आवरलं. श्री नवीन कपडे अजिबात घालत नव्हता आणि श्री माझ्या मम्मीला म्हणतो, हे माझ्या मम्मीचं ताट आहे, ते तू का घेतले. म्हणजे त्याला आता बऱ्याच गोष्टी कळतात की आपलं काय वगैरे काय. तो ऑप्शन करूनच देत नव्हता तिला हातात ताट घेऊन. मग मी ते पकडलं आणि मग सुरुवात केली. हे असं असतं, एकटंच बाळासोबत असलं ना की त्याला अशा एकटं राहायची सवय लागते, जी की श्रीला बऱ्यापैकी लागलेली आहे. त्यानंतर हा केक आहे तो श्रीच्या चॉईसचा आहे, GCP केक. मला खूप आवडला आणि सगळ्या बाळांना पण, म्हणजे जे छोटी मुलं होती त्यांना सगळ्यांनाच खूप आवडला, कारण छान वाटत होता. म्हणजे मी अपेक्षित नव्हता केला एवढा केक. ॲक्च्युली मी याची ऑर्डर दिली होती. 2.5 किलोचा केक आहे. मी ऑर्डर दिली होती, पण त्याच्यापेक्षा खूप सुंदर आलेला आहे. मला वाटलं होतं की देताना की ठीक आहे, देतील का नाही व्यवस्थित किंवा बऱ्यापैकी असं बनवून देतील, सेम दिसेल असे. पण हा टोटली सेम GCP होता
आणि खूप सुंदर होता. आता आम्ही फिरायचं वगैरे प्लॅनिंगही करतो आहे. आता बघूयात कुठं कुठं फिरायला जातो आहे किंवा प्लॅनिंग आमचं कसं होतं आहे त्याच्यानुसार आहे. आणि श्री अजिबात कम्फर्टेबल फील करत नव्हता, एवढे सगळे माणसं घरात. त्यानंतर मग हे काय चालले आहे त्यामध्ये गरमी, त्याला असं थोडंसं हे वाटत होतं. आणि त्याचं एकच होतं, सगळे गिफ्ट्स खोलून दे, मला बघायचं आहे काय 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 आहे, सगळं गिफ्ट खोलून दे. आणि तो सगळे गिफ्ट खोलूनही घेत होता. नंतर तो वैतागला, म्हणजे बास 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 हे गिफ्ट वगैरे सगळं रिटर्न द्यायला लागला, मला काहीच नको. आणि त्याला असं झालं की हे काय चाललं आहे घरात, म्हणजे ॲक्च्युली त्याला सवयच नाही एवढ्या गोंगाटाची म्हणा किंवा एवढ्या साऱ्या लोकांची. तर त्याचं खूप कन्फ्युजनमध्ये सगळं चाललेलं आहे. तर चला, अशा प्रकारे श्री बघता बघता 2 वर्षाचा झाला. त्याला 2 वर्ष मी कसा हँडल केला आहे मला माहिती आहे, कारण जसा जसा मोठा होतो आहे ना तो, तसा जास्त जास्त आगाऊ होत चालला आहे. असं म्हणतात की मुलं 3-3.5 वर्ष त्रास देतात, त्यानंतर त्यांना समजायला लागतं. आता यातला अर्धा टप्पा तर मी पूर्ण केलेला आहे 2 वर्षाचा, अजून अर्धा टप्पा माझा बाकी आहे. तोही हळूहळू कसा बसा रडत कडत पूर्ण होईनच, कारण सगळ्यांनी सांभाळणं आणि एकटीने सांभाळणं यामध्ये खूप फरक असतो. मी श्रीला 3 महिन्याचा आहे तेव्हापासून बऱ्यापैकी एकटी सांभाळते. तो गावाला तर अजिबातच राहत नाही, कारण त्याला तिकडं तर नकोच वाटतं. इथं तरी त्याचे मित्र वगैरे आहेत, तो खेळतो. पण आत्ता सुट्टीला गेलो तेव्हा एवढा भयंकर श्रीने त्रास दिला. आता तर म्हणत होता, बस आता मला उतरायचं आहे, खाली जायचं आहे, बस झाला हा सगळा बड्डे मला नाही काय करायचं. त्यानंतर मग त्याला गिफ्टचं हे दाखवून हे ते दाखवून मग त्याला नादवलं आणि म्हटलं बस याच्यामध्ये खाऊ आहे हे ते, म्हणजे त्याला ह्या गोष्टी तो खूपच वैतागला होता. म्हणजे ॲक्च्युली त्याला बसायचंच नव्हतं. तर अशा प्रकारे माझ्या श्रीचा बड्डे सेलिब्रेट झाला, सुंदर स्वीट. म्हणजे मला पण आवडला बरं का. म्हणजे सगळेच म्हणत होते छान डेकोरेशन वगैरे पण झालेलं आहे. त्यानंतर केकवर तर सगळे जास्तच खुश होते. आणि त्यानंतर म्हणजे रिटर्नमध्ये देण्यासाठी आम्ही छोटे पिझ्झा हे आणलेले, म्हणजे लहान मुलांना ते खूप आवडतात. आणि जेव्हा त्यांनी पिझ्झा बघितला तेव्हा ते एवढे खुश झाले, म्हणजे केक आणि पिझ्झा दोघंही त्यांच्या जवळीचाच विषय झाला. ॲक्च्युली कसं समोसे स्वीट हे ते देण्यामध्ये अपेक्षा म्हणतात, त्यांना ज्या गोष्टी आवडतात ते देऊयात. मग पिझ्झा जो म्हणतो ना आपण मिनी पिझ्झा, तो फायनल केला आणि मग तो दिला. त्यामध्ये सगळेच खुश झाले. तरी पण आमची थोडी गँग कमी होती, त्याच्यामुळं थोडी शांतता होती आणि मुलंही शांत होती. आज कशी काय माहिती. त्यानंतर अशा प्रकारे फायनल सगळं झालं. हे मॅनेज करणंही जेवढं सोपं दिसते तेवढं नाही आहे. केकची ऑर्डर देण्यापर्यंत ते सगळं डेकोरेशन हे ते इथपर्यंत. डेकोरेशनचं जे सामान होतं ते मी ऑलरेडी ऑनलाईन मेशोवरून मागवलं होतं, जे की कमी पडलं. मला वाटलं की बसेल, तरी मी 2 हे सेट मागवले होते जे की कमी पडले. आणि त्यानंतर त्यांनी बसायचं बंद केलं. त्याला असं झालं की उतरवा खाली, मला आता कंटाळा आलेला आहे, मला आता काय बड्डे वगैरे नाही करायचा. आणि नंतर सगळ्यांनी मिळून श्रीचा केक कट केला आणि अशा प्रकारे श्रीचा दुसरा वाढदिवस सेलिब्रेट झाला, जो की खूप छान झाला, मस्त झाला. त्याला पहिला केकच कट करायचा नव्हता JCPचा, नंतर त्याने सगळं झालं तरी तो केकच कट करत होता. तर चला भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. आणि बघूयात आता आम्ही कुठे फिरायला जातो. आम्ही एवढे सगळे प्लॅनिंग केलेत आणि एवढ्या 2 दिवसामध्ये सगळे कॅन्सलही केलेले आहेत, कारण हे बदलणारं वातावरण खूप डेंजर आहे.